नमस्कार, मी अश्विनी स्वामिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुमच्याशी कशाला साडी कशी शिवायची याचा पूर्ण डिटेलमधला व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। तर इथे मी डबल फोल्डमध्ये 14च्या रुंदीचा कपडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि याची उंची मी 8 ठेवलेली आहे। जर शक्यतो महालक्ष्मीच्या कलशाची साडी असेल तर तुम्ही त्यांची हाईट वाढवू पण शकता। ती इथे मी 8ची ठेवलेली आहे उंची, आणि जी रुंदी आहे ती डबल फोल्डमध्ये 14ची ठेवलेली आहे। ह्या कपड्याला आपल्याला खालच्या साईडने काट आहे, त्याच्यामुळे खालच्या साईडने आपल्याला कोणत्याही प्रकारची लेस वगैरे लावण्याची गरज नाही। जर तुमच्याकडे प्लेन कपडा असेल, काठपदरमधला समजा कोणताही प्लेन असेल तर त्या कपड्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही त्याच्यावर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता। आता इथे आपल्याला काट आलेला आहे, तर आता इथे मी एक साईडने प्लेट तुम्हाला जशा पाहिजे छोट्या मोठ्या अशा प्लेट मी इथे पाडणार आहे। हा कपडा थोडासा कडक असल्यामुळे याच्या प्लेट थोड्याशा वरच्या साईडने खालची जी साईड आहे तिथे जरा फुगल्यासारख्या पडतात, तर इथे तुम्ही बघू शकता। आता मार्गशीर्ष महिना आलेला आहे, तर आपल्याला कलशासाठी जी साडी लागते ती साडी तुम्ही बघू शकता। आता इथे वरच्या साईडने मी एक छोटी पट्टी कट केलेली आहे, जेणेकरून आपल्याला वरच्या साईडला याची फिनिशिंग करायची आहे। तर आपण या दोन्ही कपड्यांचा सेंटर काढूया, जेणेकरून आपण जी वरच्या साईडने बांधण्यासाठी नॉट लावणार आहोत ती नॉट दोन्ही साईडकडून त्याचा कपडा व्यवस्थित असा आला पाहिजे। जो आपण वरच्या साईडने कपडा घेतला आहे लावायला त्याचा पण आपण इथे सेंटर घेणार आहोत। आणि ह्या सेंटरला इथे टच करून आपण उलट्या साईडने इथे शिलाई मारणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडकडून मी डबल शिलाई केलेली आहे। आता हा कपडा आपल्याला आतल्या साईडने असा डबल फोल्ड करून जी ही शिलाई केलेली आपण प्लेटची जी शिलाई आहे त्या प्लेटच्या शिलाईवर आपल्याला ह्या अशा प्रकारे व्यवस्थित घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता इथे, जेणेकरून आपली ही जी फिनिशिंग आहे इथे ही शिलाई धागा वगैरे काही दिसणार नाही, त्याप्रमाणे आपल्याला इथे शिलाई करायची आहे। शिवून रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे गळ्याच्या साईडला छान अशी ब्रॉडमधली लेस पण तुम्ही लावू शकता। मी ही लेस लावणार आहे इथे, जेणेकरून अजून छान दिसेल। मी ही लेस इथे लावणार आहे। पदराची जी उंची आहे ती मी 24 घेतली आहे। 24 ते तुम्हाला जर थोडी वाढवायची असेल तर 25 पण घेऊ शकता। आणि जी रुंदी आहे ती 5.5ची रुंदी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। हा पदर म्हणून आपण ठेवणार आहोत। आता इथे मी उलट्या साईडने डबल फोल्ड करून दोन्ही साईडला डबल फोल्ड करणार आहे। जी कलशाचा पदर जो आहे त्या साडीसाठी जो पदर आहे तो आपला इथे शिवून रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे मी दोन्ही बाजूने ही छोटीशी लेस लावणार आहे, जेणेकरून छान दिसतं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण लेस लावू शकता। जर तुमचा काठ हेवी असेल जर तुमचा काठ हेवी असेल तर तुम्ही नाही लावला तरी चालेल, पण जर काठ असा प्लेन असेल तर लेस लावल्यावर जरा अजून छान वाटते। मी आता या दोन्ही साईडकडून ही नाजूकशी लेस लावणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या कलशाच्या साडीचा जो पदर आहे तो इथे छान लेस लावून मी रेडी केलेला आहे, तुम्ही बघू शकता। लेस लावल्यामुळे छान अशी
फिनिशिंग दिसते आणि पदरही छान दिसतो। आणि आपली कळशाची साडी इथे रेडी झालेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर अशी लेस तुम्ही खालच्या साईडने पण लावू शकता, पण खालच्या साईडने काट असल्यामुळे मी खालच्या साईडने लेस लावलेली नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली कळशाची साडी शिवून इथे रेडी झालेली आहे आणि हा आपला कळशाचा जो पदर आहे तो पण इथे शिवून रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।